तर नमस्कार माझ्या भावांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विवेक तागडे ब्लॉग्स NSS पार्ट 4 मध्ये. सकाळी सकाळी आपलं मस्तपैकी उठलो 6 वाजता. घरी असल्यावर इथं आमचा 8 वाजता उठायचा पत्ता नसतं, पण इथं आम्ही 6 वाजता उठलो. इथं मला आपल्याला एक कडकमध्ये आणि एकदम चांगली आपल्याला सवय लागणार ती म्हणजे लवकर उठण्याची. लवकर उठून आपलं सगळं आवरून इथं आलो नंतर काकाने बी मस्तपैकी एकदम कडकमध्ये झणझणीत असा चहा बनवला होता. तिखट नाही, गोडच झणझणीत चहा बनवला होता. आणि किती कप पिवली होती माझी मला माहीत होतं. पण नाश्ता ते सगळं करून झालं. सरने आम्हाला तिकडे बोलवलं होतं. सरने बोलवलं तर म्हणले, "चला आपल्याला एक खेळ खेळायचा आहे." म्हणलं, "सर आमच्या बारक्या लेकरांमध्ये." तर म्हणलं, "का बारके लेकर तुला भारी पडणार आहेत." सरला म्हणलं, "काय गेम आहे नेमका?" सर म्हणले, "पुस्तक धर हातामध्ये आणि तुझ्या पाठीवर ठेवू." म्हणजे काय सर, मला गेम काय समजलं नाही. सर मला म्हणले, "तू पाठीवर ठेवायचं हे पुस्तक आणि गोल गोल फिरायचं आणि ज्याचं बी पुस्तक पडल ते गेममधनं आउट." काय म्हणले, "ये तो मेरा बायात का खेळ है मेरे भैया." बायात का खेळ म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मीच आउट झालो. काय मी आउट होत नसतं तर सरने मला लगेच पाठवलं, "जा म्हणले आता तू आउट झाला आणि तिकडे जाऊन काम करायला लागले सगळ्यांसोबत." आलो येत आता काम करायला लागलं. आलो होतं काम करायचं आता कामच करायचं. आणि तेव्हा मी काम करता करता मला तिकडनं आला वास धुराचा सगळा. धूर दिसायला लागला म्हणून नेमकं झालंय का? इथून बघतोय तर भाकरी बनवायला लागल्यात. आणि सरने आम्हाला तेव्हा सांगितलं की कष्टाची भाकरी ही मी एक नवीन संकल्प आणली. पोरांना कळलं पाहिजे कष्टाची भाकरी म्हणजे कष्ट करून आपण भाकरी कशी खातो, या कष्टाची भाकरीचं आपल्याला महत्त्व समजलं पाहिजे. त्यासाठी कष्टाची भाकरीचं ही सरने संकल्पना लय मस्त राबवली होती. हे कष्ट करताना भाकरी बनवताना आपल्या आईच्या तोंडात दूर किती जात असेल याचं म्हणलं. आणि आमच्या पोरांनी एवढी कष्टाची भाकरी बनवली होती ना, मग मला काय हसू काय थांबतच नव्हतं बुवा. जाऊ दे, आमचा ब्लॉग कसा वाटला ते लवकर कमेंट करून सांगा आणि आमच्या पोरांच्या भाकऱ्या बी कशा वाटतात ते लवकर कमेंट करून सांगा. भेटू उद्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये विवेक तागडे ब्लॉग्स पार्ट 4 मध्ये.